दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. आवाज कमी. सदा नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे नाचते. विको कमी. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करते घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं. वृत्त्यार्थहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषिते चरणारविन्दं. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता. माझी वाणी तुझी वर्णी गुण नामा, ऐसे दे प्रेम काही कळा. ऐसे दे प्रेम काही कळा. विको. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त्य सेवेसाठी निवडलेला अभंग. देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु, जगत वंदनीय, सकल गुण गंभीर, संसार रणवीर, हाती हरिनाम तीर, निकृत कलेकाल शिर. चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेकरता निवडलेले. आज आपण सर्वजण मिळून गेले 7 दिवस या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतोय. श्री ग्रंथराज श्री तुकोबराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह. गेल्या 7 दिवसापासून आपण सर्वजण मिळून या ठिकाणी भगवंताची सेवा करतोय, भगवंताचं नामचिंतन करतोय. श्री तुकोबराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वे आणि 5व्या वर्षामध्ये माझ्याकडे आलेली ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ तरुण परमार्थिक प्रेमी पारायण मंडळ आपलं हे आंधळी गाव, या गावाच्या माध्यमातून, या गावाच्या प्रेमातून, सर्वांच्या माध्यमातून हरिपाठ पारायण मंडळ यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा या ठिकाणी योग आलेला आहे. तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि 5 वर्ष झालं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी संपन्न करतोय. ज्या गावचं आपण पाणी पितो, ज्या गावचं आपण अन्न खातो, या गावचं आपल्यावर काही ना काहीतरी ऋण असतं. त्या ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी आपण काही ना काहीतरी उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले पाहिजेत. गावात काहीतरी आपल्या जीवनामध्ये उपक्रम साधला पाहिजे, उभा केला पाहिजे. आणि हा उपक्रम जेणेकरून आपली पिढी चांगल्या मार्गाला लागण्यासाठी
आपण गावामध्ये सप्ताह केला पाहिजे. आपल्या गावचं दुःख जावं, आपल्या गावचं दारिद्र्य जावं, आपल्या गावचं दुर्भाग्य जावं आणि आपल्या गावातल्या सगळ्या व्यक्तींना, सगळ्या माणसाला सुख आणि शांती समाधान प्राप्त व्हावी म्हणून सप्ताह गावामध्ये करावा. दुःख दारिद्र्य दुर्भाग्य पाप प्रक्षालनाय च काम क्रोध जयार्थमहि कलौ धर्मो यमेरिताः. भागवतकारांनी सांगितलेलं आहे दुःख गावाचं गेलं पाहिजे. आज प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही दुःख आहे. कोणाला शारीरिक दुःख आहे, कोणाला मानसिक दुःख आहे, कोणाला कौटुंबिक दुःख आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. दुःख नाही असा मनुष्यही या मृत्यू लोकामध्ये शोधून सापडणार नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे आणि या दुःखातून कुठंतरी माणसाला सुख मिळावं, कुठंतरी समाधान मिळावं, याच्यासाठी आपल्या गावामध्ये नाम यज्ञ आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न करतोय. सप्ताह किती दिवस केला याला महत्व नाही, त्याचा आपल्यावर परिणाम किती झाला हे फार महत्वाचं आहे. गावात कमीत कमी 5 वर्षामध्ये 5-25 माळकरी झाले पाहिजेत. त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे. त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये शैक्षणिक उपक्रम राबवला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली तरुण पिढी आपण या ठिकाणी घडवली पाहिजे. कथा कीर्तन भजन पूजन नामस्मरण म्हणजे ही प्रबोधनाची ज्योत आहे. एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करतं, 2 जागी झालेली मन तिसऱ्या मनाला जागे करतात, 3 जागी झालेली मन अख्खं गाव जागा करतं आणि जागा झालेला अख्खं गाव अख्खा समाज जागा करतो. म्हणून जाग्या झालेल्या समाजाने चांगला उपक्रम राबवला तो म्हणजे श्री जगद्गुरु तुकोबराय गाथा पारायण सोहळा. आणि हा पारायण सोहळा आपल्या गावामध्ये संपन्न केला पाहिजे. सर्वांनी मिळून देणगी दिली पाहिजे, देणगी गोळा झाली पाहिजे आणि मिळालेली देणगी जी आहे काका, ही देणगी 100% देणगीतून 50% देणगी सप्ताहासाठी खर्च करा आणि उरलेली 50% रक्कम आपल्या गावाच्या विकासासाठी खर्च करा. बस जीवनामध्ये आपलं गाव सुख आणि समृद्धीच्या मार्गाकडे या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने गेल्या 1-2 वर्षामध्ये मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला होता आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा करण्याचा योग मला पुनश्चा आमचे विकास भाऊ पाटील असतील, एक त्यांना आता मी नवीन माळकरी केलेला आहे. एक कुठंतरी त्यांच्या मनामध्ये गुरूंची सेवा व्हावी म्हणून माझ्या वाटेला आलेले कीर्तनाची सेवा आहे. गोड गायनाचार्य आदरणीय लक्ष्मणजी महाराज आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड गायनाचार्य माझे परम मित्र आदरणीय तुषारजी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड मृदंग वादक तरुण पारमार्थिक एकदम तरुण व्यक्तिमत्व आदरणीय आमचा श्रेयश, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि गोड मृदंग वादक हरिभक्त परायण आदरणीय आमचे महेशजी महाराज, दोन्ही चोपदारांसाठी टाळ्या वाजवा. 1 नंबर. हे बाजी प्रभू देशपांडे जायत अशा पिळदार मिश्या पाहिजे तो. आता मिश्याच राहिले नाहीत. पुणे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर मिश्याच राहिले नाही ते अजिबात. पण महाराजांकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. गोड माता भगिनी या ठिकाणी आहेत, माता भगिनींना या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे काका या ठिकाणी आहेत, काकांना या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे परम मित्र आदरणीय संदीप सुतार असतील, आदरणीय हरिभक्त परायण आमचे रामभाऊ काळे आप्पा असतील, सर्व मित्रमंडळे आहेत. या सर्वांना या ठिकाणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. सर्व हरिपाठ मंडळ, आपलं आंधळी गाव आहे, गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावचे सर्व मेंबर्स असतील, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते, सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व खजिनदार, चोपदार, बहालदार, टाळकरी, आज कीर्तनाला आवर्जून उभा राहिलेले आमचे बाबा आदरणीय सुखदेवजी जगताप बाबा या ठिकाणी आलेले आहेत. दोन्हीही विनेकरी महाराज आहेत, त्यांना हे धन्यवाद देतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो.
बरोबर 12:05 ते 12:10 एक 12:15 पर्यंत आपण सेवा करायची आहे. फक्त मला भात शिजलाय का तेवढं सांगा. तेवढं काका, परवा दिवशी मी पेटेवाडीला कीर्तनाला गेलो. 9 वाजता कीर्तन सोडला, सुरुवात केली. म्हणजे आता सोडूया कीर्तन. तेवढ्यात आचार्य पळत आले, म्हणले महाराज थोडं लांब व्हा, कारण भात कच्चा आहे अजून. कारण काय होतंय, काल्याचं कीर्तन आम्हाला आकडायलाही येतं आणि लांबवायलाही येतं, पण नको. कारण 7 दिवस तुम्ही थकलेला आहात. आज तुम्हा सर्वांना या ठिकाणी भगवंताचा प्रसाद खायचा आहे. 7 दिवस तुम्ही कथा ऐकलेली आहे, 7 दिवस तुम्ही कीर्तन ऐकलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज म्हणजे पगाराचं कीर्तन आहे. हा काका, मनुष्य कामावर 10 दिवस जरी नाही गेला आणि शेवट 11व्या दिवशी 12व्या दिवशी कामावर गेला, तर शेवट त्याला पगारासाठी त्या दिवशी तो जात असतो. आजचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन आहे. तुम्ही 7 दिवस जरी कीर्तनाला नाही आला तरी चालेल, पण प्रत्येक गावातल्या व्यक्तीनं काल्याच्या कीर्तनाला आलं पाहिजे. आज पगारालाच कोण कोण आलंय त्यांनी हात वर करा, 2 रुपये बक्षीस राहू द्या. असं एक खेळीमेळी कीर्तन करायचं, वन मॅन शो करायचं नाही, आनंदी कीर्तन करायचं. आज कारण काल आहे. भगवान परमात्म्याने सगळ्याला आनंद दिलेला आहे. आजचं भगवंताचं चरित्र गायचं आहे. आज भगवंताचं चरित्र गात असताना आनंदाने उड्या मारायच्या आहेत. आणि ते भगवंताचं चरित्र ऐकत गात आपलं जीवनातले सगळे दोष आज आपण या ठिकाणी निवृत्त करायचे आहेत. विठ्ठल गायनाचे ओढे आबोले आजादे, गायनाचे ओढे आबोले आजादे, गायनाचे ओढे आबोले आजादे, गायनाचे ओढे आबोले आजादे. मनाचे नाही देऊ नका. गाये नाचे उडी आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आज काल आहे. काला कोणालाही मिळत नाही. काला हा देव आणि भक्तामध्ये काका होतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. काला वैकुंठातल्या देवाला मिळाला नाही अजिबात. वैकुंठामध्ये सगळं काही आहे. कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, ऐरावतासारखं वाहन आहेत, रंबेचं नृत्य आहे, मेनका, उर्वशी, चौफुला, नटरंग, पुष्पा, गौतमी. हे सगळं स्वर्गामध्ये आहे. पण स्वर्गामध्ये सगळं काही आहे, पण स्वर्गामध्ये काका काला मात्र नाही. मग काला कुठं आहे? काला देव आणि भक्तामध्ये या ठिकाणी होतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ.
हा काल्याचा प्रसाद आम्हाला कोण देतं? तर काल्याचा प्रसाद आम्हाला भगवान परमात्मा देत असतो. आज हा काला आहे. काला खात असताना या काल्यामध्ये आपण चरित्र कुणाचं सांगितलं पाहिजे? या काल्याच्या कीर्तनामध्ये इतर कीर्तनाचा काका विधी वेगळा आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे. इतर कीर्तनामध्ये 7 दिवस आपण भक्ती ऐकावी, किंबहुना वक्त्यानं भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं आणि वैराग्य सांगावं. 7 दिवस आपण भक्ती सांगितली पाहिजे आणि भक्ती ऐकली पाहिजे आणि भक्ती आपण रोज केली पाहिजे. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी ना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरे श्री हरीचे, ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. भक्ती आपण करावी, 7 दिवस भक्ती सांगावी, 7 दिवस ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं. पण काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगावं वक्त्यांनी? भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं, कुठं चरित्र केलं? गोकुळामध्ये चरित्र केलं, मथुरेमध्ये चरित्र केलं आणि वृंदावनामध्ये चरित्र केलं. या चरित्राचं आपण आचरण करायचं नाही, तर आज काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्राचं उच्चारण करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं, या चरित्राचं आपण आचरण करायचं नाही, तर भगवंताच्या चरित्राचं काय करायचं काका? उच्चारण करायचं. हा, ज्ञानोबरांचं चरित्र सुरुवात झाली जन्मल्यापासून, तुकोबरांच्या चरित्राला सुरुवात झाली जन्मल्यापासून. काही माणसाच्या चरित्राला सुरुवात होते उतार वयामध्ये, पण माझ्या कृष्ण भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली जन्माला येण्याच्या अगोदरपासून. काही माणसाचं चरित्र सुरू झालं जन्मल्यापासून. ज्ञानोबरायांनी जन्मल्यापासून सुरुवात चरित्राला केली. मोटके देहाकृत उमटे, निज ज्ञानाची पहाट पुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानोबराय जन्माला आल्यापासून ज्ञानोबरायांनी जगामध्ये ज्ञान प्राप्त केलं आणि चरित्र केलं. ज्ञानोबरायांचं चरित्र आणि कृष्ण भगवंत परमात्म्याचं चरित्र हे मिळतं जुळतं आहे. नाव फक्त ज्ञानोबराय आहेत, पण स्वतः ज्ञानोबरायांचा अवतार पांडुरंगाचाच आहे. लोपले ज्ञान जगी हित नेन ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांचा अवतार कोणाचा आहे? विष्णूचा नाही, महाविष्णूचा अवतार आहे. ब्राह्मण आहेत ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांच्या चरित्राला सुरुवात जन्मल्यापासून सुरू झाली. तुकोबरायांच्या चरित्राला सुरुवात जन्मल्यापासून झाली. श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्याही चरित्राला सुरुवात जन्माला आल्यापासून सुरू झाली. आणि काही माणसाच्या चरित्राला सुरुवात होते उतार वयामध्ये. जन्मात कधी आळंदी पंढरपूरची वारी नाही, कधी जन्मात कधी कपाळाला गंध नाही, जन्मात कधी भारीपाठ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, एकही तमाशा कधी चुकवला नाही, 24 फुटाचा रस्ता कधी पुरला नाही. आणि जर चुकून वैराग्य झालं आणि पंढरपूरला गेलं तर मनात विचार येतो, जाऊ द्या, झालं गेलं पिकलं पान, आज ना उद्या गळून पडणार आहे.
नामदेव पायरी पैसे जातं, माळ घेतं, पायरीवर ठेवतं आणि ती माळ गळ्यात घेतं, गळ्यामध्ये घालतं. झालं गेलं पिकलं पण आज ना उद्या गळून पडणार आहे. आजचं जीवन भगवान परमात्म्याला समर्पण करायचं. उतार वयामध्ये तुळशीची माळ घातली, कपाळाला गंध लावला, बुक्का लावला आणि मारुतीच्या दर्शनाला मंदिरात आलं आणि कपाळाला बुक्का बघितल्यावर गावातले कार्यकर्ते आश्चर्यचकितच करायला लागले. तेवढ्यात काय काय हळूच म्हणतात, करून करून भागले. लोक बोलतात कधी कधी आणि एखादा जर कच्चं गिरायक असेल तर काढूनच टाकतं. मला विनंती आहे, सांगायचं आहे की ज्ञानोबरांचं चरित्र जन्माला आल्यापासून सुरू झालं. बाळूमामाचं चरित्र, तुकोबरांचं चरित्र जन्माला आल्यापासून सुरू झालं. आपल्या चरित्राला सुरुवात होते उतार वयामध्ये. आपलं चरित्र सांगण्याच्या लायकीचं नाही. ज्ञानोबरांचं चरित्र सांगावं, तुकोबरांचं चरित्र सांगावं, बाळूमामाचं चरित्र सांगावं, नामदेवरायांचं चरित्र सांगावं. पण कृष्ण माझ्या भगवान परमात्म्याचं चरित्राला सुरुवात झाली जन्माला येण्याच्या अगोदर सुरुवात झाली. मग कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे? गोकुळामध्ये जे चरित्र केलं, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 माझी वाणी एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता है. भगवान स्टोबल जास्त येते. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं, हे गोकुळामध्ये चरित्र केलं, रांगताना चरित्र केलं. भगवंताने चरित्र गायी राखताना भगवान परमात्म्याने चरित्र केलेलं आहे. मग या चरित्राचा आपण या ठिकाणी उच्चारण करायचं. हा, काही लोक काका देवाचं चरित्र फक्त लागूपुरतं उपयोगी पडतात, लागूपुरतं. महाराज, तुमच्या कृष्ण भगवान परमात्म्याने किती बायका केल्या हो? किती केल्या? 16,100. कोण एक म्हणतंय हो? 16,108 बायका भगवान परमात्म्याने केल्या. आम्ही दुसरे केले तर काय फरक पडतोय का? अरे बाबा, असं नको. भगवान परमात्म्याकडे एवढी ताकद होती, 7 बैलाला एकाच येसनीमध्ये भगवंतानी ववलं होतं. 7 बैलाला, माजलेल्या बैलाला भगवान परमात्म्याने एकच येसन घातली होती, म्हणून 16,108 बायका तो सांभाळत होता. आमच्या इकडे एका पोराला पाहुणे बघायला आले. आईनं सांगितलं घरातलं दूध संपलंय, तेवढं शेळीच्या 2 धारा काढून घेऊन ये, म्हणजे चहा करते मी पाहुण्यांना. शेळीची धार काढायला गेलं आणि शेळीनं लात जी मारली ना, अजून संचिती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.
मला अधूनमधून फोन येतो, महाराज माझ्या लग्नाचं बघा की. म्हणलं कुंभमेळा येऊ दे, लावतो तुझ्या अंगाला बुक्का आणि राख लावतो. आता जे राहिलेत का नाही लग्नाचे, ते राहिलेच बरं का. आता त्यांनी एकच करायचं, सप्त्यात वेणा घ्यायला, पारा द्यायला यायचं. कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र काही लोक लागोपर्यंत उपयोगी पडतात, पण भगवान परमात्म्याने 12 गाव आग्ने गिळला. सोपय का? 16,108 पत्न्या भगवान परमात्म्याने सांभाळल्या. एवढं सोपं नाही. सूर्यंत्र कमी करा थोडं. काही लोक भगवंताचं चरित्र लागोपुरतं उपयोगी पडतात, लागोपुरतं. घरामध्ये नवरा बायको होते, पती जायचा हरिविजय ऐकायला आणि पत्नी जायची पांडव प्रताप ऐकायला. गावामध्ये पोती लागली जायची, गावामध्ये ग्रंथ लागले जायचे. आणि एक दिवशी पती आवेशामध्ये घरी आला आणि पत्नीला म्हणला, अगं आज आमच्या पोतीत खूपच मजा आली, आमच्या पोतीत आज खूपच मजा आली, आमच्या पोतीमध्ये आज खूपच मजा आली, आमच्या पोतीमध्ये आज खूपच मजा आली. आवेशातच आलं, काय मजा आली, काय मजा आली, काय मजा आली, सांगा की, सांगा की. हळूच म्हणतोय, आमच्या पोतीमध्ये आज एवढी मजा आली, एकट्या कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका. मी तुला हात जोडतो आणि परवानगी मागतो. असं परवानगी मागताय का? ठीक आहे. 2 दिवस मध्ये गेले, 2 दिवस मध्ये गेल्यानंतर पत्नी हे आवेशामध्ये आली, आमच्या पोतीमध्ये खूपच मजा आली, आमच्या पोतीमध्ये खूपच मजा आली, आमच्या पोतीमध्ये खूपच मजा आली. पांडव प्रताप ऐकायला जायचे ना, काय मजा आली ग? एकट्या द्रौपदीला किती पती? 5 आहेत. मी हे तुम्हाला परवानगी मागते. ती म्हणला, तेरी बीचू पण मेरी बीचू, आपण दोघं जसं आहे ना तसंच राहूया. भगवंताचं चरित्र काही लोक लागोपर्यंत उपयोगी पडतात, पण भगवंताचं चरित्र आचरण करायचं नाही. भगवंताच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं. आणि जो दया आणि लाहीचा जो प्रसाद आहे, तो प्रसाद चरित्र सांगत सांगत चरित्र पूर्ण झाल्यानंतर तो प्रसाद आपण सर्वांनी सेवन करायचा. ब्रह्मदेवाला पोटच्या पोराला सुद्धा देवाने प्रसाद मिळू दिला नाही. ब्रह्मदेव मृत्यू लोकांमध्ये आला, आल्याबरोबर गोपाळांचा वेश धारण केला, नाटक केलं गोपाळांचं. का? देव फक्त गोपाळांनाच काला देत होते, वारकऱ्यांनाच काला देत होते, बाकी कोणालाही देवाने काला दिला नाही. आज तुम्ही असे भाग्यवान आहात, तुम्हाला भगवान परमात्म्याचा काला खायला मिळतोय. काला का खायचा? आपल्या पाठीमागचं सगळं दुःख काला सेवन केल्यानंतर निघून जातं. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रश्य पूजायते. प्रसाद जर आपण सेवन केला तर आपल्या पाठीमागचं सगळं दुःख निवारण होतं. ब्रह्मदेव खाली आला, ब्रह्मदेव पोटचा पोरगाय देवाचा. देव खाली आला, आल्याबरोबर नाटक केलं. आतलं अंतकरण ब्रह्मदेवाचं होतं, वरचा वेश फक्त गोपाळांचा धारण केला होता. नाटक केलं. खरं गोपाळ झाला असता तर काला मिळाला असता, पण गोपाळ झाला नाही, नाटक केलं. सगळ्या पुढे नाटकं चालतात करतात. मुलगा आई वडिला पुढे नाटक करतो, कीर्तनकार श्रोत्या पुढे नाटक करतो, श्रोते कीर्तनकारा पुढे नाटक करतात, पुढारी आमदार खासदार जनते पुढे नाटक करतात, जनता पुढाऱ्या पुढे नाटक करते. सगळ्या पुढे नाटकं चालतात. नवे नवे एकाच चढीत एक अभिनेता आहे, सगळ्या पुढे नाटकं चालतात. पण हात जोडून विनंती करतोय, देवा पुढे नाही नाटक चालत अजिबात. म्हणून तुम्ही कुठेही नाटक करा, कितीही नाटक करा, पण भगवान परमात्म्याच्या समोर अजिबात नाटक करू नका. देवाने ओळखलं हा ब्रह्मदेव आपला पोटचा पोरगा आहे, हा गोपाळाचा वेश धारण करून या ठिकाणी काला खायला आलाय. देवाने त्याला काला अजिबात दिला नाही. मग ब्रह्मदेवाने विचार केला, हे तर नाही ना काला दिला, मग हात धुवायला सगळे गोपाळ कुठे येतील? कुठे येतील? यमुनेवर येतील. मग तिथं गेला ब्रह्मदेव. तिथं तो काय झाला? मासे झाला, मासे. कारण मासे झाल्यानंतर हात धुतल्यानंतर हाताचे भाताचे लाह्याचे जे शीत आहेत, खरकट, हे खरकट यमुनेमध्ये पडेल आणि ते खरकट आपल्याला खायला मिळेल. ब्रह्मदेव मासा झाला. पण देवाने सांगितलं, गोपाळांनो आज हात धुवायला यमुनेवर जायचं नाही, मग कुठं पुसा? पाठीमागं पुसा. जिथं देवता नाहीत, सगळ्या अंगावर देवता आहेत, फक्त पाठीमागं देवता नाहीत,
तिथं हात पुसा. म्हणून भगवान परमात्म्याने काला ब्रह्मदेवाला स्वतःच्या पोटच्या पोराला दिला नाही आणि हा काला आपल्याला मिळतो. भगवंताने काला कुठं केला? ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय सगळ्यांच्या संगतीमध्ये भगवंताने काला पंढरपुरामध्ये केला. एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. आवाज. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा, माझा ज्ञानराजा गोपाळांचे लाया वाटे, गोपाळांचे लाया वाटे. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथे पांडुरंगा, पुढे देवनाथे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथे पांडुरंगा, पुढे देवनाथे पांडुरंगा. हे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंटी. वितो कमी. चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळांचे लाया वाटे. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. स्वरेंत्र थोडं बरोबर. भगवान परमात्म्याने काला कुठं केला? भगवान परमात्म्याने काला हा संतांच्या संगतीमध्ये केला. नामदेवराय खऱ्या अर्थाने कीर्तन करत होते, माझा ज्ञान राज गोपाळांशी लाह्या वाटे. ज्ञानोबराय सगळ्यांना गोपाळांना लाह्या वाटत होते, दही आणि लाही वाटत होते. पण एवढ्या आनंदामध्ये तल्लीन खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त कीर्तनामध्ये नाचत होते माझे पंढरीशी पांडुरंग परमात्मा. हा नाचत होते, आनंदाने उड्या मारत होते. आणि नाचता नाचता देहभान विसरले देव, एवढे रंगात तल्लीन झाले कीर्तनामध्ये. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. म्हणून विकास भाऊ जरा जपून बर का. पहिल्यांदाच धोतर घातले असते त्यांनी. हा बदल जीवनामध्ये आपल्या झाला पाहिजे, घडामोडी जीवनामध्ये झाले पाहिजेत. आज सृष्टीत किती बदल आहे. घरं बदलली, कपडे बदलले, शेती बदलली, राहणीमान बदललं. पूर्वी छपराची घरं होती, आता स्लॅबची बंगल्याची घरं आलेली आहेत. जसा जगात बदल आहे तसा आपल्यात सुद्धा जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. विठ्ठल नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. देवाचा पितांबर गळा. कबीर महाराज समोर होते, म्हणले काय देवा काय तेव्हा एवढं नाचता का देहबान होऊन? मग देव सावध झाले. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं. मग काला देव आणि भक्ताच्या संगणामध्ये होतो म्हणून काला वैकुंठात नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठात काला झाला नाही म्हणून काला संतांच्या सहवासात होतो म्हणून वैकुंठातल्या देवाला राहवलं नाही. आणि वैकुंठातले देव सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर गावामध्ये नामदेवराय, ज्ञानोबराय, तुकोबरायांच्या जवळ आले आणि त्यांना काला तो मिळाला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदने राहिला. वैकुंठ सोडोने संत सदने
सदाने राहिला ज्या सुखा कारणे देव वेळावला ज्या चुका कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला वैकुंठ सोडून संत सदने राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे लक्ष्मी सहित शोभे नारायण ते लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला देव आले. मग भगवान परमात्मा कुठं येतात? पहिल्यांदा भगवान परमात्मा मथुरेमध्ये आले. भगवंताचं चरित्र काय आहे? वसुदेव आणि देवकी या दोघांचा विवाह झाला, म्हणजे लग्न झालं. आणि लग्न म्हटलं की विघ्न येत असतं बरं का लग्नामध्ये. हा, आजपर्यंत ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांच्या लग्नामध्ये विघ्न आलेलंच आहे. आणि लग्न पार पडलं. कंसाची जी बहीण होती तिचं नाव आहे देवकी. देवक नावाचा राजा, देवक नावाच्या राजाची मुलगी देवकी आणि देवक नावाच्या राजाचा जो भाव आहे त्याचं नाव आहे उग्रसेन. उग्रसेन आणि देवक नावाचा राजा दोघं सख्खे भाऊ. उग्रसेनाचा मुलगा कंस आणि देवक नावाच्या राजाची मुलगी देवकी. कंसाची देवकी सख्खी बहीण नव्हती, चुलत बहीण होती. चुलत बहीण. आपल्या बहिणीचा धूम धडाक्यामध्ये विवाह लावून दिला, कंसाने लावून दिला. कंसाने बहिणीला रथ, हत्ती, घोडे, दागदागिने सगळं काही भरपूर दिले. आणि लग्न पार पडलं. लग्न झाल्याबरोबर लग्नाची वरात गावात चौकात आली. आणि वरात आल्याबरोबर एक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली. तवा बी आकाशवाणी होती बर का. आता आकाशवाणी नाही, आता सावकाशवाणी आहे नाना. हा, काही लोक म्हणतात महाराज तुम्ही किती माग असेल. खरं या लाईटचा शोध कुणी लावला हो? व्यासपीठ चालक महाराज. या लाईटचा शोध काका ज्ञानोबराईने लावला. हे उदका चेनी आवेशे प्रगटले तेज लकलकित दिसे तेव माझी असे सलील काही. खऱ्या अर्थाने या विज्ञानाच्या लाईटचा शोध जर कुणी लावला असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या ज्ञानोबराईंनी लावला. आवेश म्हणजे पाण्याला प्रेशर निर्माण झाला की त्याच्यातून लाईट वीज तयार होते, पण त्याच्यामध्ये पाणी नाही. खरं लाईटचा 700 वर्षापूर्वी शोध माझ्या ज्ञानोबराईंनी लावला. 125 वर्षात आम्हाला अमेरिकेने सांगितलं गेलं. आणि लोक आम्हाला म्हणतात महाराज वारकरी लय मागासलेले आहेत. बाबांनो, वारकरी मागासलेले नाहीत, वारकरी महाग नाहीत. वारकऱ्यापर्यंत येण्यासाठी आणखी जगाला हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. कुठंतरी आम्हाला स्पर्श करचाल तर होणार नाही. लोक म्हणतात महाराज मंडळी लय महाग राहिले, वारकरी लय महाग राहिले, वारकरी लय महाग राहिले. जग किती पुढे गेलं, जग किती पुढे गेलं. काका एक दिवशी आम्हाला एका माणसाने जेवायला नेलं. आणि आता जेवायचं म्हटलं की आता लग्नामध्ये घरामध्ये पद्धत आली, बुफे पद्धत. की हातानं खायचं, हातानं घ्यायचं, उभा राहून जेवायचं, पायामध्ये बूट तसाच, पायामध्ये चप्पल तशीच. आणि म्हटले महाराज घ्या ना ताट. म्हटलं नाही बाबा, म्हटलं मी उभा राहून काय जेवत नाही, मी खाली बसून जेवतो. म्हणले काय महाराज किती महाग राहिले, किती महाग राहिले, किती महाग राहिले. म्हणलं आता तरी लोक बूट सॉक्स घालून जेवायला लागल्यात, जेव्हा बुटात जेवतील ना तेव्हा खरं जग पुढे गेलं म्हणेल. लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही, पण आम्ही महाग नाहीत. वारकऱ्यापर्यंत येण्यासाठी ज्ञानोबराई तुकोबराई पर्यंत येण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. एक न दिसणारा विषाणू 2.25 वर्ष जग जागेवर थांबवलं गेलं.
पण न दिसणाऱ्या परमात्म्यानं पुन्हा हे सगळं जग सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने न दिसणाऱ्या परमात्म्यानंच तो मामा जीवाला या ठिकाणी वाचवलं गेलं. आज आपण केवळ या मृत्यू लोकात जिवंत आहे याचं एकच कारण आहे, त्या मारुतरायचे, पांडुरंगाचे, संत सद्गुरू बाळूमामाचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून जिवंत आहेत. आपण मेलो असतो कोरोनाच्या काळात तर मारुतरायचा सप्ताह करता आला नसता. आपण मेलो असतो तर बाळूमामाची ख्याती आपल्याला कळाली नसते, ज्ञानोबरायची सेवा आपल्याला करता आली नसते. आणि आपण जर कोरोनाच्या काळात मेलो असतो तर सप्ताह करता आला नसता, काल्याचं कीर्तन ऐकायला मिळालं नसतं. आपण जगलोय याचं एकच कारण भगवान परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत. विठाला हो. आणि लग्न लागलं, वरात निघाली. कंसा हिच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला येईल तुला मारल्याशिवाय राहणार नाही. मग कंसाने विचार केला, माझ्या बहिणीला जर मारून टाकलं तर बहिणीच्या पोटी भाचा कसा जन्माला येईल. पण वसुदेवाने सांगितलं, कंसा स्त्री हत्या करू नको, मारू नको अजिबात. स्त्री हत्या करणं सगळ्यात वाईट आहे, बाल हत्या करणं सगळ्यात वाईट आहे, आणि गो हत्या करणं, स्त्री हत्या करणं, गो हत्या करणं, बाल हत्या करणं वाईट आहे. गो हत्या कधीही करायची नाही. गायीची सेवा आपण करावी. गो ब्राह्मण प्रतिपालक, कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम, परिचर्यात्मकम कर्म श्रुद्ध शापी स्वभावजम. कृषी म्हणजे गायीची सेवा केली पाहिजे, शेती केली पाहिजे, गायीला सांभाळलं पाहिजे. ज्याचे द्वारी गायीचे पाय त्याचे द्वारी विठोबाचे पाय, ज्याचे द्वारे कोंबड्यांचे पाय दारा जाताच बरे पाय. म्हणून गाय पाळा, कोंबड्या पाळू नका. विठ्ठल हो. अरे हिच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला येईल तुला मारल्याशिवाय राहणार नाही. मग वसुदेवाने सांगितलं, मारू नको आम्हाला, मग आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेव, तुरुंगामध्ये ठेव. आणि वसुदेव देवकीला बंदीखान्यामध्ये कंसाने ठेवलं. ठेवल्याबरोबर पहिला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. भागवतात वर्णन आले. 2 मारले, 3 मारले, 4, 5, 6 मारी ती दुराचारी. 6 मारल्याशिवाय 7वा येत नाही, आणि 7वा आल्याशिवाय 8वा भगवान परमात्मा येणार नाही. मग 6 निघून गेले. तसं देहात सुद्धा 6 विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जोपर्यंत हे काम क्रोधाचं घर रीत होत नाही तोपर्यंत देव आपल्याकडे येतच नाही, येत नाही. तसं देव 8वा गर्भ येणार, 7वा योग मायेनं रोहिणीच्या उदरामध्ये टाकला. 8वा येणार, सोडा सोडा मिटे, लपवा लपवा जगजेटे. जणी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल. 8वा भगवान परमात्मा येणार. देवकीचे तेज दिशे जायचा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. देवकीचं तेज दिसायला लागलं, आता गर्भाचं तेज दिसायला लागलं. आता कृष्ण भगवान परमात्मा 8 वर्षाची अष्टभुजा धारण करून समोर मूर्ती देवकीच्या प्रगट झाली. झाल्याबरोबर मोर मुकुट धारण करून भगवान परमात्मा समोर आले. आल्याबरोबर देवकीने सांगितलं, कृष्णा अरे एवढा मोठा मुलगा कधी जन्माला येतो का? मुलगा लहान जन्माला येतो, देव लहान हो. मग देव लहान झाले. भगवान परमात्मा हसत होते जन्माला आल्यावर. जन्माला आलेलं बाळ हसतं का रडतो? आणि जर नाही रडलं तर तुम्ही काय घेता हो? बाळाला काय घेतात? चिमट घेतात. चिमट घेऊन बाळाला रडवलं जातं. बाळ जन्माला आल्यावर जर नाही रडलं तर बाळ दगवण्याची शक्यता आहे. का? बाळ रडवावं लागतं. का? बाळ जर नाही रडलं तर त्याच्या डाव्या भागाचं फुफ्फुस चालू राहत नाही. बाळ रडलं की त्याच्या डाव्या भागाचं फुफ्फुस चालू होतं, फुफ्फुसाचं पंपिंग होतं, आणि बाळ पुन्हा नंतर हळूहळू आनंदाने उड्या मारतं. विठ्ठल माझे एक मित्र पुण्यामध्ये एमडी बाळरोग तज्ञ डॉक्टर आहेत. मी त्यांना विचारलं, जसं भागवतात आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे. मग भगवान परमात्मा लहान झाले, होय भक्ती केला तैसा. लहान झाले आणि भगवान परमात्मा रडायला लागले. त्यावेळेस वसुदेवाला सांगितलं, बाबा तुम्ही घाबरू नका, मी आलोय मारायला, मी मरायसाठी आलो नाही. मग एक करा, आता फक्त मला एका टोपलीमध्ये घाला, डोक्यावर घ्या, आणि मग फक्त मला बाहेर घेऊन चला. पण कुठं घेऊन चला?
आपली जुनी पहिली चाल आहे बघा, ती खूप छान चाल आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला, माझा देव गोकुळाला. मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ती भगवान परमात्म्याने पाऊस पाडल्यानंतर उठवली आणि सगळी घरात झोपायला लावली. देवाने विचार केला, मी जन्माला आलो हे कोणालाही कळता कामा नाही. बाहेर आले, टोपल्यामध्ये घेतलं, यमुना मातेला पूर आला. यमुना माता दुतडी भरून वाहू लागली. यमुना माता का वाहत होती, का वरती येत होती? भगवंताचं दर्शन तिला मिळण्यासाठी वरती येत होती. पूर चढला आचाट, तेने लावेला अंगुष्ठ. भगवान परमात्म्याने अंगठा लावला गोकुळामध्ये, तिथं वाट दिली जाण्यासाठी. भगवंताला गोकुळामध्ये ठेवलं, नंदबाबाने ठेवलं. 3 वाजता तिथं गेले, टोपल्यातला भगवान परमात्मा तिथं ठेवला आणि तिथं जन्माला आलेली माया वसुदेवाने घेतली आणि मथुरेमध्ये आणली. भगवान परमात्मा 3 वाजता जन्माला आले, गोकुळामध्ये जन्माला आले. आल्याबरोबर नंद बाबाची एक बहीण तिथं आली होती, तिचं नाव आहे सुनंदा. सुनंदा आल्याबरोबर यशोदा माईच्या शेजारी एक नीलमण्याप्रमाणे भगवान परमात्मा शोभत होते, हातपाय हलवत होते. भगवान परमात्मा नंदबाबांकडे पाहत होते, यशोदामाईकडे पाहत होते. आणि नंदबाबाच्या बहिणीनं अगोदर यशोदामाईला शुभेच्छा दिल्या. म्हणून शुभेच्छा दिल्या पाहिजेत सौभाग्यवतीला, शुभेच्छा दिल्या. आणि तिथून पुढं सकाळ झाली, पहाट झाली आणि नंदबाबाला सांगितलं, तुम्हाला पुत्र झालाय, पुत्र झालाय, पुत्र झालाय. नंदबाबांनी आनंदाने उत्सवाने गुड्या उभा केल्या. नंदबाबाने 60 तिळाचे ढीग दान केले. 1000 टन सुवर्ण दान नंदबाबांनी गोकुळातल्या लोकांना दान केलं. मुलगा जन्माला आल्याबरोबर आपल्या घरामध्ये जेवढा दान धर्म करता येईल तेवढा केला पाहिजे, केला पाहिजे. मग 1000 टन सुवर्ण दान केलं, 1000 टन अन्नदान केलं, 1000 लोकांना वस्त्रदान केलं. भगवान परमात्मा जन्माला आले म्हणून गुड्या उभा केल्या. मोर नाचू लागले, आनंद उत्सव साजरा करू लागले. हसतमुख सगळ्यांनी एकमेकाला पेढे वाटू लागले. पण नंदबाबाच्या वाड्यावर सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि सगळ्या गवळणीची गलबल झाली. आणि प्रत्येक गवळण एकमेकी गवळणीला म्हणू लागले, गवळण गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आवाज, पुत्र झाला यशोदेला. टाळी. पडू नका, पडू नका, पडू नका. हातवर. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. टाळी. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. गवळण 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 सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला.
70 वर्ष वय झालं तरी नाचतात. वृद्ध होती तरणी रे. कीर्तनामध्ये हाच परिणाम आहे. किती जरी मनुष्य म्हातारा असला, आजारी असला, तर कीर्तनात काल्याचं कीर्तन म्हटलं की 3-3 फूट उडी हाणतात. अहो रामकृष्ण. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला. सुईनीची गलबल झाली. सगळ्यांना सुंट वडे वाटू लागले. आणि भगवान परमात्मा जन्माला आला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळामध्ये सुख निर्माण झालं. आणि मग भगवान परमात्मा जन्माला आले, सुख निर्माण झालं. गोकुळामध्ये किती आनंद निर्माण झाला. अभंगाचं पहिलं चरण. गोळेच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला सुटला कृष्णाचा ताप सुटला. कृष्ण अवतार होता कृष्णाचा अवतार. दृष्टाचल ताप सुटला दृष्टाचल ताप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार. हे कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण जळताप सुटला. कृष्ण जळताप सुटला. कृष्ण जळताप सुटला. गोकुळी जन्मला कृष्ण जळताप सुटला कृष्ण जळताप कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. कृष्ण गोकुळात जन्माला आला, पण दुष्टाला मात्र चळकाप सुटला. कंसाला राज्य फिरू लागलं. माझा गोकुळामध्ये वैरी वाढायला लागलेला आहे. तिथं माया जन्माला आली होती. ती माया वसुदेव घेऊन आले आणि सांगितलं की 8वा तुझा घे. त्या वसुदेवाने माया दिली. कंसाने गरगर फिरवून आपटली आणि त्या मायेनं सांगितलं, अरे बायाबायाशी काय राजकारण करतोय, मला तुला मारायला येणारा गोकुळामध्ये वाढायला लागलेला आहे. कंसाला राज्य फिरू लागलं. झोप येणार, काय करावं. पण भगवंताचा अवतार झाल्यानंतर कंसाला दुःख, पण गोकुळामध्ये सुख. होता कृष्णाचा अवतार आनंदे करते घरोघर विठ्ठल. हो, भगवान परमात्मा जन्माला आले म्हणून भगवंताचं स्वागत आपण केलं पाहिजे. हात वरती करा. आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. वरती हात वरती, सर्वांचे हात वरती आले पाहिजेत. आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. हात वर टाळी. शरणागतम कृष्णा. भगवान परमात्मा जन्माला आले.
हळूहळू घरामध्ये भगवान परमात्मा बघायला लागले एकमेकाकडं. भगवान परमात्मा जन्माला आले. यशोदाबाईनं भगवान परमात्म्याचा 5वी साजरी केली. 5वी घरामध्ये करावी, केली पाहिजे. 12व्या दिवशी भगवंताचं नाव ठेवलं. गर्गाचार्यांना बोलवलं. गर्गमुनी महान ऋषी होते, पुरोहित होते, आले. गर्गाचार्यांनी बोलवलं. आल्याबरोबर नाव कुठं ठेवायचं? गायीच्या गोठ्यातच देवाचं नाव ठेवलं. गायीच्या गोठ्यामध्ये शांत बसले. म्हणले मोठ्याने मोठा उत्सव नामकरण विधी करायचा नाही. जर कंसाला कळालं तर आपल्याला मारेल. मग कंसाला कळू द्यायचं नाही. नामकरण विधी झाला. पुरोहित आले. गर्गाचार्यांनी कृष्णाकडे बघितल्याबरोबर समाधीच लागली. कोणाला लागली? कुणाला लागली? गर्गाचार्याला समाधी लागली. नाव काय ठेवायचं? सावळा दिसतोय म्हणून नाव ठेवलं कृष्ण. सावळा देखील नंदाचा, सावळा देखील नंदाचा. टाळी हात वर. भगवान परमात्मा जन्माला आले. गोकुळामध्ये गोकुळ पवित्र केलं. आणि संत सद्गुरू बाळूमामा जन्माला आले अकोळमध्ये. अकोळ गाव पवित्र केलं. गोकुळ आणि अकोळ हे दोन्ही जवळजवळचे शब्द आहेत. आणि या दोन्हीही देव संतांना पाहण्यासाठी आपलं अंतःकरण झालं, व्याकुळ तयार झालं. एक गोकुळ, एक अकोळ आणि आपलं अंतःकरण व्याकुळ. ह्या दोन्हीही देव संतांना पाहण्यासाठी आपलं अंतःकरण तडपडलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. त्या देवाचा आनंदाने जे घोष करायचा, भगवंताचं स्वागत करायचं. कृष्ण भगवंताचं नाव ठेवायचं. नाव ठेवलं कृष्ण. आणि थोरला भाव होता बलराम, दष्टपुष्ट होता म्हणून नाव ठेवलं बलराम. मोठे झाले. कृष्ण सावळा असल्यामुळं यशोदामाई कृष्णाला कपडे घालायचे पिवळे. आणि बलराम गोरा असल्यामुळं बलरामाला कपडे घालायचे जांभळे. हा, आपण खऱ्या अर्थाने पुरुषांनी फक्त पांढरा रंग वापरायचा आणि स्त्रियांनी पांढरा रंग सोडून कोणताही रंग वापरायचा. हा, कपडे पांढरे, डोक्याला फेटा पांढरा, पुरुषांनी टोपी सुद्धा पांढरी, सगळे पांढरी कपडे वापरायची. आणि स्त्रियांनी पांढरा सोडून सगळे रंग वापरायचे. असे भगवान परमात्मा आनंद आहे. त्यांचं जर आपण चरित्र गायलं, सदा नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे नाचते. आनंदाने ते चरित्र सांगायचं, ऐकायचं, उड्या मारायच्या. आणि भगवंताचं चरित्र ऐकलं, संताचं चरित्र ऐकलं, गायलं की आपल्या मागचे सगळे दोष निघून जातात. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. एकदा भगवान परमात्म्याचं भजन आनंदाने करायचं. सर्वांनी हात वर करा. ओ बाळो मामा, बाळो मामा, हो बाळो मामा. टाळे. बाळो मामा, हो बाळो मामा, बाळो मामा, हो बाळो मामा. हात वर.
वाजवितो थोडा कमी. भगवान परमात्मा जन्माला आले, नाव ठेवलं. भगवान परमात्मा घरामध्ये वाढू लागले, मोठे झाले आणि भगवान परमात्मा पालते पडू लागले. बरीचशी मुलं पालती पडतात आणि पोटावर चालतात, आहे का नाही? पालती पडली की चालतात. काय काय पोरं पालती बी पडत नाहीत, रांगत बी नाही, डायरेक्ट चालायलाच लागते जाऊ. भगवान परमात्मा चालू लागले, भगवान परमात्मा त्याच्या अगोदर रांगू लागले. पण कसे भगवान परमात्मा रांगू लागले? तळवट टेकलं आणि हात टेकून भगवान परमात्मा रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, बाबांसाठी टाळ्या वाजवा. आजचं कीर्तनाचं पाकिट माझं त्यांना पण मोकळं देणार. भगवान परमात्मा रांगू लागले, मोठे होऊ लागले आणि हळूहळू भगवान परमात्मा घराच्या बाहेर येताना आई पट्टी लावायची बाहेर येऊ नये म्हणून, आणि तिथून पुढे भगवान परमात्मा लोणी चोरू लागले. दोन्ही चोरू लागले. भगवान परमात्म्याने चोरी केली. कशाची चोरी केली? भक्ताच्या हृदयातील चित्ताची चोरी केली. काही लोक म्हणतात भगवंताचं चरित्र हे ऐकायचंय, पण ऐकत असताना लक्ष्यार्थाने अर्थ घ्यायचा, वाच्यार्थाने अर्थ घ्यायचा नाही. हा,
भगवान परमात्म्याने रांगले, मोठे होऊ लागले, चोरी करायला लागले. सगळ्याला सांगितलं हे ढिलं काम चांगणार नाही, आपल्याला काठी घ्या, खडे घ्या, सराटे घ्या, माती घ्या, सगळं घ्या आणि आपण आता चोरी करायची. वाजू नका, चोरी करायची. भगवान परमात्मा चोरी करायला जायचे, प्रत्येक गवळणीच्या घरी जायचे आणि लोण्याची चोरी करत राहायची भगवान परमात्मा. एक गवळण म्हणली, कृष्णा सगळ्याच्या घरची चोरी करतोय, माझ्या घरी चोरी करून दाखव, तुझं टांगडच मोडती. देव म्हणला, ए पेंद्या, हिचा घर नंबर लिहून घे रे. भगवान परमात्म्याने त्या गवळणीचा घर नंबर लिहून घेतला आणि एक दिवशी ती म्हातारी गवळण होती, दही तूप लोणी सगळं घरामध्ये ठेवलं. आता म्हणले, कृष्णा ये, सगळं घरात भरपूर आहे, चोरी करून दाखव, तुझं टांगडच मोडते का नाही. भगवान परमात्मा त्या दिवशी आले नाहीत, संध्याकाळी आले उशिरा. ती गवळण धुणं धुवायला गेली. म्हणले, कृष्ण काय आता येत नाही बहुतेक, आपण चला यमुनेला धुणं धुवायला. यमुनेला धुवायला जाताना तेवढ्यात तिच्या सोनाला म्हणते, सुनबाई एक कर, आता या ठिकाणी घराला राखण थांब, हे तर कृष्ण वगैरे येईल, लोणी बिणी वगैरे चोरेल, हे तर आतमध्ये कोणाला जाऊ देऊ नको, ही घराची चावी तुझ्या जवळ धर. तेवढ्यात ती सुनबाई म्हणते, आत्या ही पोर आहे, ती ही कृष्ण आहे, वेड आहे, कधी आत येईल आणि कधी आम्हाला मारेल, कधी काय करेल हे सांगता येणार नाही. तुमचं तुम्ही लक्ष ठेवा, तुमचं तुम्ही काय करा, मला काय सांगू नका अजिबात. हा, तुमचं तुम्ही घराला लक्षण करा. किती जरी सुनबाईचं जीवन असलं, सासरवाशी जीवन आहे. मग थांबायला सांगितलं. तेवढ्यात भगवान परमात्मा गवळण पलीकडे गेली, यमुनेला गेली. भगवान परमात्मा आले, त्या सुनबाईच्या हातातनं चावी घेतली, कुलपाकड टाकली. टाकल्याबरोबर आता देवाला काय लागते हो, नुसतं बघितल्याबरोबर कुलूप खाली गळून पडलं. सगळ्याला सांगितलं, पांड्या बिट्याची मे बोबड्या सगळ्यांनी या आणि आतमध्ये तुम्हाला आज पाहिजे तेवढं दही दूध तूप लोणी तुम्हाला देतो, आज देतो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी. सगळ्यांनी दही दूध तूप लोणी भरपूर खाल्लं आणि तेवढ्यात पेंद्या बाहेर आला. तिनं सुनबाईला दाव्याने बांधूनच टाकला होती. तो मला बांधते काय, मला पकडा येते काय, बांधून टाकल्या बरोबर तेवढ्यात भगवंताने सांगितलं, ए पेंड्या गोपाळानो सगळ्यांनी जाऊ, आता ती म्हातारी गवळण येईल आणि आपल्याला मारेल. मग सगळे बाहेर निघाले. भगवान परमात्मा एकटे आतमध्ये थांबले. पेंड्या विट्या चिम्या बोबड्या वाकड्या सुदाम्या सगळे बाहेर आले. पण येता येता पेंद्याने लोण्याचा गोळा घेतला, सुनबाईला बांधलं आणि सुनबाईच्या तोंडाला हळूच लोणी लावून पळून गेला. म्हणजे बरीचशी पोरं पण चाबरी असते ती, त्यांचं काही गणित सांगता येत नाही. खूप काय पोरं खोडकर असते ती, खूप खोडकर असते ती, काय बोलतील काय करतील त्याचा पत्ता लागणार नाही. एक पोरग जवळ आलं, म्हणलं, ए शाळेत जातो का, अभ्यास करतो का. म्हणले, हो अभ्यास करतो. बरं, म्हणलं सांग तुझ्या समोर कोणती दिशा आहे. म्हणला पूर्व. या बाजूला कोणती दिशा आहे. म्हणला उत्तर. या भागाला कोणती दिशा आहे. म्हणले दक्षिण. तुझ्या पाठीमागं कोणती दिशा आहे ती सांग. म्हणलं माझ्या पाठीमागं माझी चड्डी फाटली. काय पोरं काय बोलतील काय सांगता येणार नाही. तसं चाबरी मुलं असतात. म्हणून भगवंताने ते पेंदेले लोणी चोरलं, लोणी लावलं आणि गेले. तेवढ्यात सासूबाई आली. आल्याबरोबर ते सगळं बघितलं. सुनबाईला म्हणली, सुनबाई त्या कृष्णावर आळ घेता तुम्ही दही दूध तूप लोणी चोरून खाता. असं म्हणले, आत्या मी नाही खाल्लं, तो कृष्ण आतमध्ये, त्याने माझ्या तोंडाला लावलं, पेंद्याने माझ्या तोंडाला लावलं. कुठे तो कृष्ण. आतमध्ये बघितलं, कृष्णा कृष्णा कृष्णा. भगवान परमात्मा बाहेर आले, पकडलं, सांगितलं, चल तुझी आई म्हणते ना सगुण गुणाचं बालतानं दिसतंय गोजीरवानं, काय सांगत आगाराने गोकुळच्या नारी. तुझी आई म्हणते ना बाळ माझा चिमणा चोऱ्या करत नाही, चोऱ्या करत नाही, आज तुला मुद्द्यासहित पकडले, चल. आणि चल म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याला एका हातात धरलं, सुनबाईला एका हातात धरलं, निघाली. यशोदे तुझ्या पोराने एक लोणी चोरलेलं आहे, आज मुद्द्यासहित पकडून तुला आणलेलं आहे. दाखवलं. यशोदाबाई म्हणली, माझं पोरग आतमध्ये, तू आणि तुझं पोरगण सुनबाई घेऊन माझ्या वाड्यावर कशाला आलेले आहे. देवाने रूप धारण केलं होतं सुनबाईचं, म्हणजे त्याच्या सुनेचं आणि मुलाचं रूप धारण केलं. भगवान परमात्मा आतमध्ये होते. बघितलं. त्यावेळेस कृष्णाला सांगितलं, कृष्णा इथून पुढं तू खोड्या करू नको. अनेक ठिकाणी खोड्या करायला लागलाय. आई मी खोड्या करत नाही, खोड्या करत नाही. मग मुद्द्यासहित कसं काय पकडून दाखवलं. भगवान परमात्मा म्हणले, आई मी चोऱ्या करत नाही. एक दिवशी यशोदाबाई म्हणली, मीच तुला पकडून दाखवते. तेवढ्यामध्ये एक दिवशी भगवान परमात्मा हातामध्ये मणी घातले होते, लोण्यामध्ये जायचे. देवघराच्या कोपऱ्यात लोणी होतं, लोणी चोरून खायला लागले. तेवढ्यात यशोदाबाईनं बघितलं, म्हणली पकडलं का नाही, लोणी खातोय का नाही, चोरून खातोय का नाही, डेऱ्यात हात घातलेत का नाही. म्हणली नाही आहे मी लोणी चोरून खात नाही. मग हात डेऱ्यात कसे काय घातलेत.
म्हणली हे जे हिरेचे मणी आहेत ना माझ्या हाताला भासतात म्हणून मी हात डेऱ्यामध्ये घातल्यात गार व्हायसाठी. असं वय मग नाका तोंडाला लोणी कसं काय लागलंय. म्हणले माझ्या नाकावर माशी बसली होती म्हणून हाणायला गेलो लोणी लागलंय. चाबराय आता तू थांबू नको. आता एकच कर, खांद्यावर घुंगडे घे, काठी घे आणि शाळेमध्ये जा. खांद्यावर एक कांबडे हातामध्ये काठी चारी तसे देनो सावळा जग जेटे देनो सावळा जग जेटे. राधे 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 मुकुंद मुरारे राधे 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 मुकुंद मुरारे. खांद्यावर एक कांबडे हातामध्ये काटे सारे तसे खांद्यावर एक कांबडे हातामध्ये काटे सारे तसे सावळा जग जेटे देनो सावळा जग जेटे. गाई गोपाळ समगडे वना गाई गोपाळ समगडे वना गाई गोपाळ समगडे गे घेऊन या जाय नंदाचा काना गाई गोपाळ समगडे वना गाई गोपाळ समगडे वना गाई गोपाळ समगडे वना भगवान परमात्मा गायी राखण्यासाठी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये आले. तसं भगवंताने गायी राखल्या आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी मेंढर शेळे मेंढ्या राखल्या. बाळूमामांची खूप तुम्ही सेवा करता. बाळूमामांचा भंडारा तुम्ही तुमच्या कपाळाला लावता. बाळूमामाच्या भंडाऱ्याची सेवा केली पाहिजे. मामांच्या शेळे मेंढ्यांची सेवा केली पाहिजे. मामांचं भंडारा काम करतोय. ज्याची सगळीच दारं बंद झालेत त्याच्यासाठी नवीन दार उघड करणारा घेऊन येणारा बाळूमामाचा भंडारा आहे. ज्याची भंडारा ललाटी हाती घोंगडल काठी विको कमी भंडारा ललाटी हाती घोंगडल काठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठे राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी भंडारा ललाटे हाती गोंगडण काटे भंडारा ललाटे हाती गोंगडण काटे राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो हातवर बाळू मामाच्या साठी भाग्यानं दे तुला मानवता मिळाला रेशीम धागा बाळू मामाची उडाला भाग्यानं दे तुला मानवता मिळाला रेशीम धागा बाळू मामाची उडाला भंडारा ललाटी त्याचं नाव माझ्या ओटी सदा राहतो माझ्या पाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या राखी तो मेंढर बाळू मामाच्या आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो हातवर. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो जाज ढोल वाजतो मामाचा छबीला गाजतो जाज ढोल वाजतो मामाचा छबीला गाजतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो गान ढोल वाजतो मामाचा छबीला गाज हातवर हातवर ढोल वाजतो मामाच्या छबीला गाजतो लागली आता हुल पटल पाऊल विको कमी. लागली आता हुल पटल पाऊल मामा तुम्ही येन केलं बाळू मामा येन केलं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोन सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं सोन झालं पुण्या गोविंदानं लई आनंदानं पुण्या हातवर. गोविंदानं मामा
चाकरी मामाची राखीन बकरी करीन चाकरी मामाची राखीन बकरी बाळू मामांना नवस केला रोग कोणाचा बरा हो झाला बाळू मामाला नवस केला रोग कोणाचा बरा हो झाला नवस पेडल्या बकरी सांभाळी जाईल तळावरी नवस पेडल्या बकरी सांभाळी जाईल तळावरी करीन चाकरी मामाची राखीन बकरी करीन चाकरी मामाची राखीन बकरी बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने मेल्या केल्या वैदव वैदव वैद बाळू मामा वैद हातवर, हातवर. वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद पुत्राचा अवतार कोरयो रातो अधमापुराला उधळोणी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी पेटासाठी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं भेट केल्या पैदव पैदव पैद बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगले गोपाल कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय महालक्ष्मी आईच्या नावाने सांग भले. म्हणून भगवंताची सेवा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, भगवंताची सेवा करा, आनंदी जीवन जगा. भगवंताची सेवा जर नाही केली तर आपल्याला काळ बांधून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आमचे काळे पाहुणे पाठीमागे बसले, त्यांची इच्छा आहे महाराज 2 दिवस झालं पिंगळा होतोय, तुमचा बी एकदा पिंगळा हो द्या. मला विनंती करायची, 2-4 मुलं इथं नाचली तर बरी पडतील. चोपदार एकटंच नात्यात आहो. ही मुलं का या मुलं, ह्या मुलांसाठी टाळ्या वाजव. गेली 2 तास या ठिकाणी लेकरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिले. एक नंबर एक नंबर. सर्वांनी 1-2 मिनिटात पिंगळा उरकतो आणि आपण सेवा या ठिकाणी पूर्ण करूया. स्वर मला मिळलं नाही. हात वर, सर्वांनी हात वर करा. बरोबर. हे जरी नाही कळले बघा दुसरा येईल हे जरी नाही कळले टाळी दादा पुढे या. सर्वांनी टाळी टाळी सरत सेवटी भा काळ बांधून नेईल सरत सेवटी भा सरत ते वटिबा हळ बांधून नेईल सरत ते वटिबा एका जनार्दनी आमचे काय जाईल आमचे काय मागाईल काय जाईल काय मागाईल काय जाईल काय मागाईल पिंगला 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 महाद्वारे बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारे टाळी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 अटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान समोर कोणतरी फुगडी खेळा फुगडी मुलींमध्ये फुगडी मुलींमध्ये फुगडी खेळा फुगडी
फुगडी उठा फुगडी खेळा 8वी 9वी 10वी वाल्या मुली वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा विठ्ठल 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 सद्गुरु जोग महाराज मी कोणा जेवणा का बोला बोला बाळू मामा गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की नको नको घालू पिंगा देता जाना तुम्ही देता जाना टिपरेवळाच्या गाई वो देता जाना तुम्ही देता जाना प्रेमाच्या गाई वो करोने वो चेता करोने वो चेता प्रेम खाली हृदयात अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करेन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ते लोका अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ते लोका काही नगे माये कया पंढरपुरा काही नगे माये कया पंढरपुरा सोय घ्या मनी घ्या दाताचं दातवन घ्या गा कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी
सावध होणे भजने लागा देव करा तैवारी हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वाली माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वाली हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी दौर फेरवे तो तुम्ही डुगु डुगु ऐका दोर बोलणे तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हातवर 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 रे बोलो बोलो तो देखा पिंगला हातवर रे पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी पिंगला हातवर रे बोलो बोलो तो देखा पिंगला हातवर रे पिंगळा माधवारी बोल बोलणे का पिंगला माधवारे ईश्वर माऊली तानराज माऊली तुकाराम 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 मंडळासाठी सिस्टीमसाठी सगळ्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी 7ही दिवस या सप्ताहामध्ये अन्नदान केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. व्हिडिओ काल बाळूमामांचे सेवेकरी यांनी आपल्या सगळ्यांना पंचपक्वानाचं काल म्हणजे पुरणपोळीचं आपल्याला जेवण घातलंय त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज 7ही दिवस ज्यांनी कीर्तनासाठी सौजन्य दिलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज ज्यांची काल्याची पंगत आणि ज्यांची कीर्तनाचं सौजन्य आहे आज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व, एक विद्यमान सरपंच आदरणीय दादासाहेबजी काळेसाहेब, आज यांचं अन्नदान आहे, आज यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे. एक त्यांच्या माध्यमातून एक गावचा विकास, खऱ्या अर्थाने एक तरुण, एक तडफदार, दहातीचं बळ असलेलं आज आपल्याला तरुण व्यक्तिमत्व आपल्या गावाला या ठिकाणी लाभलेलं आहे. सामाजिक कार्य असो, पारमार्थिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, आमचे दादासाहेब या ठिकाणी करतात. त्यांनी तर असं सांगितलं, जोपर्यंत सप्ताह आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काल्याचे कीर्तनाचं सौजन्य आणि काल्याची कीर्तन महाप्रसाद ही माझ्याचकडून असेल. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये हा मोठेपणा, एक एवढं मोठं पद असूनही एक लीनपणा त्यांनी आपल्याजवळ धारण केलेला आहे. प्रेमराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खटाव मान तालुका एक धार्मिक कार्य, राजकीय कार्य, एक सर्वांना एक त्याच्यातून चांगल्या प्रकारचं उपक्रम या ठिकाणी साहेब राबवतात. त्यांना सहकार्य करणारी सगळी कमिटी असेल त्यांनाही धन्यवाद देतो, आमच्या दादासाहेबांना धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे अर्जुन काळे पाहुणे या ठिकाणी आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. फक्त स्टेटसला फोटो पाहिले पण आज साक्षात साहेबांचं पाहुण्यांचं दर्शन झालं, त्यांना धन्यवाद देतो. आमचे ब्राह्मण काका आहेत, काकांनाही धन्यवाद देतो. एक तुमचं मार्गदर्शन, गोऱ्या आपल्या काळ्याप्पांचं मार्गदर्शन, नंतर आमचा संदीप असेल, सगळ्यांचं मार्गदर्शन, हरिपाठ मंडळ असेल, या मंडळाचं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन असतं. गावाचा विकास करा, जेवढं आपल्याला गावाची सेवा करता येईल तेवढी करा. सप्ताह आयुष्यामध्ये जेवढं तुम्हाला चांगला करता येईल तेवढा करा. जेवढं यापासून आपली पिढी निर्व्यसनी ठेवावी, एक धर्माचं कार्य आपण या ठिकाणी करता. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या मुखातून चुकीचा अपशब्द गेला असेल तर माझी मला परत करा. या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन काही उपक्रम करता येतील का, हे उपक्रम आपण राबवले पाहिजेत. अनेक गावामध्ये सुविधा आलेल्या आहेत, गावामध्ये अनेक आमच्या सरपंच साहेबांनी, काळे पाहुण्यांनी या ठिकाणी गावाचं काम केलेलं आहे. ग्रामपंचायत असेल किंबहुना मंदिर असतील, हे सगळं केलेलं आहे. मला एक विनंती करायची, लग्नात एक स्क्रीन आले, त्या लग्नातल्या स्क्रीनवर ते त्याला काय म्हणायचं दाखवतात ते, तुला कसं काय माहिती, पाहुणे म्हणतील पोरांना काय तुम्ही असलं शिकवताय काय. प्री वेडिंग आले, लग्नात एक स्क्रीन आली, त्या स्क्रीनवर काहीही दाखवण्यापेक्षा त्या स्क्रीनवर गावचे सप्ते दाखवा, गावची मंदिरं दाखवा, गावचा विकास दाखवा. एखादा गोरगरीब मुलगा चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन मोठा झालेला आहे ते दाखवा.
गावामध्ये विकास दाखवा, गावामधली मंदिरं दाखवा आणि गावामध्ये जेवढं आपल्याला रस्ते दाखवा. हे जेवढं तुम्ही दाखवचाल खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. हरिपाठ मंडळासाठी या ठिकाणी टाळ्या वाजवा. बाळूमामाचे भक्त आहेत, बाळूमामाची सेवा करणारे आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. माता भगिनींना धन्यवाद देतो. कलाकार मंडळीला धन्यवाद देतो. माझ्या मुखातून चुकीचा अपशब्द गेला असेल तर माझे मला परत करा. बरोबर ते गुरुवर्याचं आदरणीय आमचा श्रेयश आहे, लेकरॉय छान वाजवतं, त्याला धन्यवाद. महेशला धन्यवाद. आणि दोन्हीही यूट्यूब चॅनल त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दोघंही विनामूल्य 7 दिवस सेवा करतात बरं का. आमचे चंदनजी यमगर यूट्यूब चॅनल त्यांना धन्यवाद देतो. आणि श्रीकृष्णा यूट्यूब चॅनल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. घराघरामध्ये तुम्ही महाराज मंडळीला पोहोचवण्याचं काम केलं आणि वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने केलं. दोन्हीही यूट्यूब चॅनलला या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कलाकारांनाही धन्यवाद देतो. आता काला झालाय, सगळ्याला काल्याचा प्रसाद मिळणार आहे. अन्नदानाची सर्वांना मेजवानी मिळणार आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे वेडी वाकोडी उत्तरे क्षमापराध महाराज नाही अधिकार म्यापुला मने ज्ञानेश्वरा राका पाया पैंजरा जरा क्षमा अपराध महाराज तुम्ही कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश भाला वाटो एकमेका वैष्णवनिका बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुकामणी भूमंडळी म्हणे वैरारे गाणे काना वाटो एकमेका वैष्णवनिका शिंकेला येले दुरे होतो दिगाचे बेवरे तुम्ही वारे दोही कडे. हरिपाठ मंडळ चला, हरिपाठ मंडळ पुढे या दहीहंडी फोडायला. तुम्ही वारे दुहीकडे मने हाती सरपंच साहेब, सरपंच साहेब, व्यासपीठ चालक सगळ्यांनी पुढे या. व्यासपीठ चालक या पुढं. अर्जुन पाहुणा पुढे या. मने हाती डोका आणि कमुने दो लोका वारे दोहीकडे पसरून रमणी देव तुकारा. आ झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायण. वाडी कपणे ते सापडले ते केले. आता उठावेसे मना येत नाही नारायण. म्हणे भोग केला निवार. काला इकडा ना, काला थोडासा काला इकडा ना. येत नाही नारायण. विनी करेल द्या. आरती चक्र पाले ओ वाळत आज बोराजन वसधान्य काळात पापावोच काळा पुण्यवंत तुम्ही वाला. प्रेमाचा प्रेम आरतीला कोण तर जावा, आरतीला, आरतीला आरती. योग्य 28 विटेवारी उभा बाबांगे रखमाई दिशे चरणे वाहे प्रेमा उद्धारी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुमाय वला भराय चवल भावे दुरागा. जय देव तुझे माळा गळा करते उनकते आजे बिना बर करते जलाते. देव सुरवारा नित्य ते बेटी करुणा हनुमंता बोलो वेराने. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुमाय वला भराय चवल भावे दुरागा. जय देव आचार्य कार्तिके भक्त जनेते चंद्रभागे माझे नाराज करते. दर्शन हेरा मात्र काय होय मोठे केशवाचे नाम देव भालो हरते. जय देव जय देव जय पांडुरंगा. रुमाय वला भराय चवल भावे दुरागा. जय देव
अवतार पांडुरंगा ठेविले नारी आरती ज्ञानराजा कैवल्य देवते साधू संत आरती ज्ञानराजा बोले ब्रह्माचे केले राम जनार्दनी राजा कैवल्य देवते साधू संत स्वामी सद्गुरु रामा दुःखिता तुझेशी दुःखाचे आले मनोहे रामेश्वरी मनोहे रामेश्वरी चरणी मस्तका ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती भजन कवी आवा आरती तुकारामा सत्राने उड्डाण अहंकार वदती करे गणमाळा भूमंडळी कडाट ब्रह्मांड आखेचे भावने सुरवर्णे झाल्या त्याच्या पळणी जय देव जय हनुमंता तुमचे निप्रसाद नळवे दुकांता जय देव तुमला पाताळ उठला प्रशब्द थरथरला धरणे जर मांडीला केलं कडाडले पर्वत राखी उंचन रामे रामदास शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता तुमचे निप्रसादी नळवे तुकांता जय देव आ घाली लोटांगण वंदिने चरण डोळ्यानं पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळी म्हणे विठ्ठल रुक्माय ठोबा रुक्माय विठ्ठल रुक्माय ठोबा रुक्माय मागणी ते का तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वे हेच मजे आणि काय तुझे माऊदेवा तुका म्हणे आता उदार तुवे मज ठेवी पाय संताची या संताशी निर्वे हेच मजे आणि काय तुझे माऊ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम